जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. देवावरच्या आणि त्याच्या जगावरच्या स्वामित्वाच्या अट्टहासानं मनुष्य पुढं दास्यत्वाला सुद्धा पात्र राहत नाही. मी स्पष्टतेसाठी फक्त सांगेन की जे अनुभवाचं नाही ते काही मी कधी लिहिलेलं नाही. आणि लिहिलेलं नसेल तर तो अनुभव मला नाही असं समजला तरीच आहे. तर काय होतं, पहिल्यांदा आपण देवाकडे गरजेसाठी जातो, सेवा करतो, काय म्हणेल ते त्याप्रमाणे काय आपापली पद्धत असेल त्याची ती करतो. हळूहळू देवाला आपलंसं करून घेतो आणि मग आपली जी लिस्ट आहे ती पुढे करतो. तुम्हाला माहिती आहे लिस्ट म्हणजे काय, मला यात्रा करायची वगैरे अशी काही नसती. हे हवं आहे ते हवं आहे ते हवं आहे ते हवं आहे असं करत मग ते देव पूर्वीच जातो. मग आपले संबंध हळूहळू वाढत जातात देवाशी. आणि जग देवाचंच असल्यामुळं जगातल्या हालचालीसुद्धा आपण देवाच्या कानावर घालतो आणि त्यात तशा घडाव्यात असं म्हणतो. म्हणजे हळूहळू आपण हात जोडून जाता जाता देवाच्या हाताला धरून त्याच्याकडून आणि त्याच्या जगाकडून कामं करून घेण्याची की यंत्रणा सुरू होते. ती जी काही यंत्रणा आहे ना ती शेवटी हळूहळू कामं झाल्यावर, आपली कामं झाल्यावर आपण कधीच सावध असतो. मला सांगा, भक्तीतला माणूस आहे तरीसुद्धा त्याचं काम झालं आणि तो तसाच भक्तिमान आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त भक्तिमान आहे, उलटं काम झालं तो आणखीन भक्तीला लागेल. तर काम झालं तो फिरकतच नाही. ही जी आहे मानवी प्रवृत्ती आहे ती काम घेण्याचं म्हणजे काय झालं आहे की काम करून घेण्याचा तो एक मार्ग झाला आहे. कामासाठी देवा वाव फुकट. तर तसं ते कामासाठी देव, कामासाठी गुरु, स्वस्त आणि शक्यतो फुकट. काय म्हणायचं ते म्हणलेलंच आहे. तर असं करता करता हळूहळू आपल्याला असं वाटतं की हे देवाला जे मी सांगतो आहे ते तो करतो आहे, जगाकडून जे त्याला करून घ्यायचं आहे मला ते पण तो करतो आहे. तर आता आपलं जे जे म्हणणं असेल ते सगळं देवाने आणि त्याच्या जगाने ऐकावं. आता स्वामी कोण आणि दास कोण असं जर समजा उद्या करायला गेलं, देवाकडे मागायला जाऊ नये का, जावं. देवाला सांगायला जाऊ नये का, सांगावं. पण शेवटी तो करता हे विसरायला होतं. बी करताय आणि देव काम करणार आहे असं होऊन बसतं. तर या अर्थाने देवावर आणि त्याच्या जगावर हळूहळू आपण दर्शनामध्ये वाचले स्वामित्व, तेव्हा ते ब्रह्मकमळ जे फुललेलं आहे त्यातलं त्याचेसुद्धा पेटंट घ्यावं असं वाटतं की हे आपलं आहे. ब्रह्मकमळाचं आम्ही काय केलं म्हणून ते फुललं आहे तसा विचार केला तर त्याची वेळ झाली. ते कधी रात्री 11-12 वाजता फुलतं, सकाळला काही नसतं. निसर्गाचा चमत्कार आहे, पाहण्यासारखा आहे, आपण पाहावा. आता आजच्या काळात म्हणजे लगेच फोटो काढावा, सेंड फॉरवर्ड, सेव्ह सेंड फॉरवर्ड, काय करायचं एवढं ठीक आहे, म्हणजे आता समजू शकतो मी. पण खरं सांगायचं तर त्याचा आनंद घ्यावा. ब्रह्मकमळ एखाद्याच्या घरी उमललं आणि त्याचा त्याला आनंद झाला आणि तो तिथं ध्यानाला बसला असं आपल्याला आठवतं नाही. पावसात मुलंसुद्धा, म्हणजे आता ते पावसाच आहे म्हणून मोठेसुद्धा असतील काही, पण पावसात मुलांनासुद्धा एकदम पाऊस पडला की एकदम आता जाता उद्या परवा येईलच, तर त्यावेळेला तो आला की असं वाटेल की बस पावसात भिजावं असं वाटतं की नाही. ते मुलांनासुद्धा वाटतं. एक देवाची कृपा आहे, आकाशातून बरसली तर आपण त्याच्यात भिजावं, तसा आनंद घ्यावा वाटतो. तो ब्रह्मकमळ झाला. आता ह्याचा एक आनंद आहे, तो ब्रह्मकमळ आहे शेवटी. त्यामुळे
त्याला ब्रह्म म्हणण्याचा काहीतरी अर्थ असलाच पाहिजे. तर त्याचा विकास होतो तो कुठल्याही एखाद्या फुलापेक्षा पूर्ण विकासाचं हे दाखवणारी परिस्थिती ती स्थिती आहे ती. तर तिच्याशी तादात्म्य होण्यासाठी आपण आता त्याचं काळ किती असतो 4-5 तासाचं ते काय 5-6 तासाचं काळ आहे. तर तेवढे एक 4-5 तास त्याच्या सहवासात आपण शांतपणे घालवावे. पुन्हा ब्रह्मकमळ कधी उमलायचं ते उमलेपर्यंत आपल्याला आनंद टिकेल खरं सांगायचं म्हणजे एवढं केलं तरी. पण तसं करण्यापेक्षा हे बाकीचे व्यापच जास्त होतात. तेव्हा हे देवाच्या बाबतीत काय होतं, देव आणि त्याचं जग त्याच्याकडे सेवेसाठी जाता जाता हळूहळू स्वामित्व निर्माण होतं. म्हणून त्याचं पेटंट मागावं असते ती बोधकथाच आहे शेवटी. त्यामुळे ह्या ब्रह्मकमळाचं पेटंट मिळावं म्हणून अर्ज केला असं त्याच्यात लिहिलं. तर मला आत्ता ते स्वामित्वामुळे आठवलं की त्याचं पेटंट मिळावं. तेव्हा त्याचं उत्तर आलेलं आहे ते लिहिलेलं आहे त्यात की फुलं, संत आणि देव हे पेटंटच्या कक्षेत येत नाहीत. आठवत असेल वाक्य तर मला आठवलं आत्ताच की फुलं, संत आणि देव. त्यामुळे हे जे आहे ना ते दास्यत्वाला सुद्धा पात्र राहत नाही. हे काय आहे पुढचं, तर देवाकडे आपण दास म्हणूनच गेलेले असतो आणि दास म्हणून राहण्यात उपासना असते. ते हळूहळू आपण स्वामित्वच करायला लागतो त्याचं. आणि आता संत देहात असतात, देवाचं आपल्याला देहातलं दिसत नाही. देहात मूर्ती आहेत हे आहेत, हे काहीतरी आहे, ठीक आहे, प्रकार आहे की जो त्या अर्थाने जिवंत नाही. ज्याला देव जिवंत आहे त्याला आहेत उभा कैवल्याचा गावात, ते ठीकच. पण हे इथे देव म्हणजे हे संत म्हणायचे. संत आणि त्यांच्या जगावरच्या स्वामित्वाच्या अट्टहासानं तो हळूहळू सेवेकडून अपेक्षेकडून स्थानाकडून स्वामित्वाकडे. म्हणून सेवा फार फळ देत नाही माणसाला. ज्या सेवा होतात त्या फळ का देत नाहीत? वास्तविक नुसत्या सेवेनं मनुष्यसुद्धा मुक्त झाला पाहिजे. कुठल्याही साधनाने मनुष्य मुक्तच व्हायला पाहिजे. पण बाकीचे त्याचे त्याग आहेत ना, त्याला जमीन दिली आहे, त्याला हे दिले आहे, ते काय 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 प्रकार असतात देवाच्या सेवेचे सुद्धा. आणि त्यात सुद्धा तो पुढचा काय ते हातात धरणार काय असेल ते मरचेल ते अमुकन धमुकन ते तो पुढचा मागे चालत नाही, मागचा पुढे चालत नाही. पालखी असली तर पुढचाच पुढेच पाहिजे, मागचा मागेच पाहिजे. किती प्रकार. आता वास्तविक सेवा करायची आहे काय, देवाची पालखी घ्यायची खांद्यावर, तर काय असेल संधी देवा द्या. तसं नाही, माझा पुढचा मान. आता देवाच्या सेवेत मान कधी येतो हे मला कळत नाही. देवाच्या सेवेत मान किती, आणि ह्याच्यावर केवढी प्रकरणं आहेत सगळीकडे. कोर्टापर्यंत लोक गेलेत म्हणजे कोर्टातच आहेत अजूनही. असं किती म्हणजे पिढ्यानपिढ्या कोर्टात आहेत त्या मानाचं. आता देवाची सेवा काही उरली नाही, फक्त मान आणि त्याचे स्थान उरलं आहे. तर खरं ह्याचा काही भक्तीशी संबंध आहे का? खरं सांगायचं तर हे काही संबंध नाही. पण स्वामित्वाचा अट्टहास निर्माण होतो आणि पुढे सगळं. मग काय होतं शेवटी भक्तीला, दास्यत्वाला म्हणजे भक्तीला सुद्धा आपण पात्र उरत नाही. एक दिवस असा येतो, संत ओळखून असतात. संतांच्या तुम्ही कितीही चरित्रामध्ये पाहायला गेलं तर आपल्या लक्षात येईल स्वामी समर्थ आहेत. आता काय सत्ता, इकडून तिकडे बोट हलवलं तर एकाला उचलून तिकडे ठेवतील. पण त्या सुंदराबाई येण्याच्या आधी त्यांनी सांगितलं होतं ही डोक्यावर बसणार आहे. हां, किती बरोबर अंदाज असेल, डोक्यावर बसणार आहे. आणि नंतर त्यांना डोक्यावरून कसं उतरायचं ते माहिती आहे बरोबर. ज्या वेळेला त्या राणीसाहेबांनी आणि राजासाहेबांनी सगळ्यांनी मानलं आणि त्यांच्या किल्ल्यात नेऊन, अक्कलकोटचा बेगोट किल्ला आहे, ते किल्ल्यात नेऊन त्यांना सगळे राजेशाही उपचार केले, सगळं ऐकून घेतलं ते. हे तसे त्यात नसतातच, त्यामुळे हे सगळं करू शकतात. तर त्यामुळे सगळे राजोपचार घेतले. आणि बाहेर बेडकर महाराज एक दिवशी जेव्हा ते 3 दिवस अन्नपाणी सोडून बसले भेटीसाठी, तेव्हा त्यांनी एकदम उग्र अवतार धारण केला. म्हणजे जे आत्तापर्यंत सगळी सेवागत होते त्यांनी, कारण आता हे त्यांना अडकून ठेवायला बघायला लागले. त्यांचा भक्त बाहेर उपाशी आहे, त्याची योग्यता त्यांना माहिती आहे, त्याच्या हातून पुढे काय कार्य होणार माहिती आहे, हे जे आज जाणतात. त्यांनी एका क्षणात सांगितलं तुम्ही मला कोंडून घातले, तटावर चढून तळकोंडी मारून बाहेर पडले, ते तुमचे राजोपचार तुम्हाला. म्हणजे हे आता दास्यत्वाला सुद्धा पात्र राहिलं, त्यांना स्वामित्व करायला गेले. त्याची ती उदाहरणं आहेत. म्हणजे अशी प्रत्येक ठिकाणी आपल्याला उदाहरणं आढळतील. म्हणजे महाराजांनासुद्धा, महाराजांच्या चरित्रामध्ये आपल्याला माहिती असेल की महाराजांनासुद्धा त्यांनी सेवेच्या म्हणजे सेवा म्हणूनच, शिष्यच आहेत पण सेवा म्हणून त्यांना कोंडून घातल्यासारखं झालं.
करून घातल्यासारखं झालं म्हणजे ते म्हणतील तसं ह्यांना करणं भागायला त्यांच्याकडे राहतोय, ते करतील म्हणतील ते करणं भागायला तर ते करतील ते करणं एक मर्यादेपर्यंत ऐकतात. त्यांना माहिती असतं की आता ह्याचंही नुकसान होणार आहे आणि बाकीच्यांना जो लाभ होणार आहे तो होणार नाही. म्हणून ते एकदम त्या दिवशी त्यांनी ती चिमणी ती घालवली. त्यांना बाहेर भेटायला लोक थांबले होते, त्यांना सोडेनात. तेव्हा महाराजांनी त्या काळात चिमण्या असेल मोठे दिवे म्हणजे, तर ती चिमणी एकदम फुंकरून घालवली. तर तो जो त्याच्यावर जो ठेवलेला होता माणूस ज्याने सोडायचं नाही आहे कोणी आत त्याला, तर त्याला काही अंधारात काही कळेना. महाराज अंधारात केव्हाच बाहेर बसले आणि तिकडे गेले आणि तिथं निवांत सगळ्यांना भेटायला तेव्हा आता दास्यत्वाला सुद्धा पात्र राहत नाही. म्हणून देवाशी फक्त दास्यत्वच करावं, तर ते त्यांनीच खरा मनुष्य पुढे जातो. आणि ते हळूहळू सेवा करता करता विसरायला होतं. तर ही मोठी मनात होणारी फसवणूक आहे, ती लक्षात घ्यावी यासाठी हा योजना आहे. आणि मग दास्यत्वाला पात्र राहत नाही म्हणजे भक्तीला सुद्धा पात्र राहत नाही. हे जे मगाशी सांगितले अशा व्यक्ती त्यांच्या आयुष्यातून नेऊन गेल्या पुढे. ते हे का गेल्या, तर ते स्वामित्व करायला गेल्या. त्यांच्यावर स्वामित्वच फुलं संत आणि देव यांच्यावर स्वामित्व चालत नाही. श्रद्धा निष्ठा कशा प्रकारे वाढवता येते, बळकट करता येते, त्यासाठी आणखीन काही उपाय करावेत. काही नाही, आपल्याला बळकट करायची आहे एवढंच खरं आहे त्यातलं. त्याला प्रत्येक घटना ही श्रद्धेनं पाहता आली पाहिजे, म्हणजे श्रद्धा बळकट होते. मनाप्रमाणे झालेलं श्रद्धेमुळं माझ्या झालं असं वाटतं, पण मनाविरुद्ध जे झालं ते सुद्धा माझ्या श्रद्धेमुळंच झालेलं आहे असं जर वाटलं तर श्रद्धा बळकट होते. मग त्यावेळेला श्रद्धा डळमळते की मागे आला, म्हणजे बळकट व्हायची आहे ना, मग डळमळू द्यायची नाही एवढं तरी करायला पाहिजे. ते झालं तर पुढे बळकट कशी करायची ते आणखीन विचारता येईल. मग ते सत्पुरुष हयात असतील तर ते सांगतील तुम्हाला असं असं करा. मी हे केल्यानंतर ते सांगतील ते आपल्याला मागे बोललो आहे आता परवाच्या दर्पणात, ते आपला विषय कशा कुठल्या होऊन गेला मला लक्षात नाही, पण ते मनाविरुद्धच सांगतील. मनाप्रमाणे जर संतांनी सांगितलं तर काहीतरी गडबड आहे असं ओळखायचं मात्र. तेव्हा त्यावेळेला ते वागून ती श्रद्धा बळकट होते. कारण त्यांना तुमचं काही देणं घेणं नसतं, रुपयासुद्धा त्यांना नको असतो. फक्त तुमचं मन मोडायचं असतं, तुमचा अट्टहास मोडायचा असतो, आग्रह मोडायचा असतो, तुमच्या कल्पना मोडायच्या असतात. ते मोडायचं असतं त्यांना, कारण ते मोडल्याशिवाय तो पुढे नाही जाणार ना. आत्तापर्यंत खोडा जर त्याच्या पायात पडला आहे त्यामुळे तो पुढे जात नाही आहे, तर खोडा काढून घेणं, अगदी त्याला लागलं तरी चालेल पण खोडा काढून घेणं हे त्यांचं कामच आहे. तरच पुढे घोड्यासारखा पळेल तो माणूस भक्तीत आणि देवाकडे. तर ह्याच्यासाठी त्याची गरज असते, म्हणून ते तसं करतात. तर ह्या घटनांकडे तसं पाहावं, तशा त्या घ्याव्यात. गुरु आज्ञा पालन न केल्यामुळं एकनिष्ठत्व भंग झाल्यास काय करावं? क्षमा मागावी आणि ताबडतोब पुन्हा आज्ञापालन करायला सुरुवात करावी. एवढाच मार्ग आहे, बाकी काय नाही. कारण काय करणार आता तर ते भंग झालाच. गुरुआज्ञापालन ही तशी खूप वरची गोष्ट आहे. म्हणजे गुरुंनी दिलेल्या सूचना सल्ले एवढा आधी पाळून बघावं पाहिजे. मग आज्ञाविज्ञा बघू. ती कल्याणा ते वेगळं आहे. त्याला ते हातपाय मोडले तरी चालतात, जीव गेला तरी चालतो, मग त्यांचं काम आहे ते. त्यामुळं त्याचं थोडं जरा मध्ये अंतर आहे. त्यामुळे पहिल्यांदा दिलेले सल्ले सूचना, आणि आपल्याला तात्यासाहेबांसारखे असे जर गुरु भेटले असतील तर ते कधीच तुम्हाला आज्ञाविज्ञा करणार नाही. असं केलेलं बरं. तर असं केलेलं बरं म्हणजे काय, ते कराच. मग आता काय याला सांगू ना, करेल की नाही कोणा ठोके. महाराजांना म्हणून म्हटलं नाही का, तात्यासाहेबांना एकदा विचारलं नाही का की तुम्ही असं करावं आणि असं का सांगता, आम्हाला करा म्हणून सांगा ना सर. काय शिष्यसुद्धा तयारीचे असेल गुरुला शिकवते, तर आम्हाला करा म्हणून सांगा ना. ते म्हणले तुम्हाला आज्ञाचा भंग केल्याचा दोष लागतो, त्याचं प्रायश्चित्त घ्यावं लागेल, म्हणून मी तसं सांगत नाही, करावं असं म्हणतो. ते केलं तरी ठीक. विद्यार्थी काय म्हणता असं त्याचं उत्तर आहे. भाव कमी झाल्यास काय करावं, त्याचा अर्थ दुसरीकडे भाव कुठेतरी गेला हे नक्की आहे. नाही तर भाव कमी काय होणारच नाही. वस्तूंचे भाव कमी होत नाहीत एवढी माणसं प्रयत्न करायला. चला काय सांगायचं. 5-5, 10-10 वर्ष प्रयत्न करून सुद्धा आम्हाला अजून 10-20 रुपयांनी पेट्रोल काय मिळत नाही आहे. कुठून कुठे जातं काय आपल्याला माहीत नाही. तर ह्याच्यात काय कसं होणार. तो भाव दुसरीकडे गेला, तो जरा शोधावा कुठे गेला ते. आणि कुठेतरी आपला भाव असतोच,
तो कुठे आहे तेवढं बघावा. तो पैशावर आहे का, इन्स्टिट्यूट आहे का, माणसावर आहे का, कुठल्या कशावर आहे का, काय ते बघावं, मग पुढे जाता येईल. घरामध्ये कृष्ण सरस्वती दत्त महाराजांचं स्थान आहे. आपल्या महाराजांचा जप केला की दत्त महाराजांकडे दुर्लक्ष केलं असं वाटतं. असं होऊ नये यासाठी काय करावं? असं होऊ नये यासाठी दत्त महाराजांनी त्रैमूर्ती अवतार तो जो आहे तो त्याच्यासाठीच आहे. म्हणजे ब्रह्मा जे निमित्त असे ते जे आहे तसं ते प्रतिपाळी आहे, निर्मिती आहे, प्रतिपाळ आहे, संहार आहे, सगळं एकाच ठिकाणाहून घडत असतं हे दाखवण्यासाठी. नाहीतर तीनमुखी वगैरे काही नाही. ज्यांना साक्षात्कार झाला, इथे निरंजन रघुनाथ आहेत, त्यांना साक्षात्कार झाला तो एकमुखी दत्ताचाच झाला आहे. ज्या दत्ताच्या दर्शनासाठी त्यांनी प्राण द्यायची तयारी दर्शवली तो सुद्धा एकमुखीच आहे. त्यामुळे हे जे काही आपण करतो आहे हे वेगळ्या महाराजांचं नाही आहे, कुठल्या त्याच आहे. त्यामुळे तसं काही वेगळं वाटायचं कारण नाही. आता आपल्याला गोडी लागली काय असतं, ज्या काळात हे माझ्या समजुतीप्रमाणे हे दत्त महाराजांचं जे स्थान आहे त्या त्यांच्या पादुका असतील, जे मी हे माझा अंदाज सांगतो की पादुका असतील आणि त्या 4 किंवा 5 पिढ्यापूर्वीच्या असतील. तर त्या 4 पिढ्यापूर्वी त्यांचा जो ऋणानुबंध होता त्याचं ते प्रतीक आहे. आपण प्रतीकाचा आदर ठेवावा, तर नमस्कार करावा, काय आपली पूजा असेल तर तशी करावी, मानसपूजा करावी, काय आपल्याला शक्य असेल ते करावा. आणि जे केलं ते केल्यानंतर आपल्या आत्ता ठेवणीला कुठले महाराज आपल्याला जवळचे वाटत आहेत, हां, त्यांचं काय करायचं ते करावं. आणि शेवटी सगळ्याला तत्सत ब्रह्मार्पणमस्तू म्हणायचंच आहे, काही विसरून चालणारच नाही. त्यामुळे सर्वदेव नमस्कार केशवम प्रति गच्छति, महाराजांचं जे कराल तेच कृष्ण सरस्वती महाराजांचं आहे, एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. त्यामुळे त्याच्याबद्दल वेगळं काही वाटायचं कारण नाही. तर आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं तरी करू शकणार नाही, कारण आपण महाराजांचं करतो आहोत. एकदमच विदेशी गेलो असलो तर गोष्ट वेगळी, पण रेसिडेंट आहोत ना. दत्त महाराजांच्याकडे नसेल, कृष्णदास सरस्वतींच्याकडे नसेल, महाराजांच्याकडे असेल, म्हणजे गोंदवलेकर महाराजांच्याकडे असेल किंवा आणि कुठं असेल, तर तिथं रेसिडेंट आहोत ना. मग ते सगळं तिथंच पोचतं. आणि हे त्यांच्या चरित्रातून आपल्याला अनेकदा आढळलं असेल की इथे वाहिलेली फुलं तिकडे पायावर पडत आहेत, ते जाऊन गाणगापूरला ते ह्याच्यात बसले आहेत नदीत. म्हणजे हा असंख्य चरित्रातून आपल्याला हे दिसतं. ते कशाला काय दाखवण्यासाठी आहे की सगळं मला पोचते, तुम्ही जे काय हे चालवले आहे हे फक्त आवडंबर आहे. तुमची जी खरी भक्ती आहे ती पोचणार आहे, ती तिकडे पोचणार आहे. तर त्याला ओळखलं नाही म्हणून हे तुम्ही इथे करतात, पण ते तिथंसुद्धा राहणार नाही, हे तिकडे पोचेल. हे जर अशा प्रसंगात दाखवत आहेत तर आपण महाराजांचं केलं तर ते त्या महाराजांना नाही का पोचणार. ते एकच आहेत, आम्ही सर्व भावंडे आहोत. हे गजानन महाराजांनी म्हणायचं कारण काय, समजा त्या भावाचं केलं तरी मला चालतं. म्हणून साईबाबांनी दासगणू महाराजांना सांगितलं की त्याचं चरित्र लिही. आता त्यांना काय त्याचं चरित्र लिहिता स्वतःचं लिहा मग आणखीन कोणाचं लिहा म्हणून सांगता आलं नसतं का. त्यांनी सांगताना सांगितलं की दासगणूंना की बुवा तुम्ही त्यांचं चरित्र लिहा. म्हणजे त्यांचे आत्मीयतेची एक जी म्हणजे ज्याला आजच्या भाषेमध्ये कनेक्टिव्हिटी आहे ती सगळी अगदी परफेक्ट आहे. त्यांच्यात असं तुझं माझं म्हणजे असं काही नाही आहे खरं म्हणजे. आता बाह्यतः काही वेळेला ते अवतार धारण करतात ती गोष्टी खूप वेगळी, पण ते जगात आले म्हणून आणि काही लोकांना कळावं म्हणून, पण त्यांच्यात यामध्ये विसंवाद नाही. त्यामुळे आपण जे महाराजांचं केले आहे त्यात त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं म्हटलं तरी शक्य होत नाही, कारण गुरूंच्या गुरुवरा दत्तगुरू धाडून द्यावे आमचे गुरु. प्रत्येकाचा कुठेतरी संबंध त्या दत्त महाराजांशी येतोच. इथे जो गुरुपदाचा संबंध आहे तो तसाच आहे. त्यामुळे दुर्लक्ष वगैरे काही होणार नाही, काही काळजी करण्याचं कारण नाही. एक आहे, आपल्या घरात जर असं काही चालत आलं असेल, 2 गोष्टी असतात. एक चालत आलं असेल, आपल्या पिढीचा त्याचा काही संबंध नसेल, प्रत्यक्ष देव विसर्जन करण्याची सुद्धा यंत्रणा आपल्याकडे आहे, तर तशात त्याचंही तेही होईल. आणि नसेल करायचं तर आपण ते असू देत, आलेलं आहे, आपल्याला शक्य आहे पाळणं तर पाळावं, पण नमस्कार पुरतो त्याला. त्यात सगळं येतं आणि जे काय आपल्याला महाराजांचं करायचं ते करावं, हे सगळं त्यांना पोचतं आहे. देहातल्या संतांच्या जवळ आम्ही राहत असून त्यांचा सत्संग आम्हाला लाभत आहे, पण गुरूंना अपेक्षित गोष्टी आमच्याकडून घडत आहेत अथवा नाहीत. आता मी ते कसं सांगणारे कोण आहे त्याच्या सांगतो, समोर आले पाहिजे हे याचं उत्तर आता विचारून सांगावं लागेल मला. असो, तर घरातली अनुग्रहित आणि गुरुआज्ञा गुरुवचन यांचं महत्त्व माहीत असलेल्या व्यक्ती सतत गुरुआज्ञा मोडताना दिसतात. कॉमन आहे तसं, म्हणजे माझ्या दृष्टीने पाळणारे शोधावे लागतात. असं काय करत आहे,
मोडणं म्हणजे जणू गुरुआज्ञा पालनाचं आहे अशी इथपर्यंत अवस्था त्या शब्दाच्या अर्थाची आलेली आहे. तर काय सांगावं. नियम गुरुआज्ञा मोडताना दिसतं. गुरुआज्ञा मोडल्याचं प्रायश्चित्त घालून दिलेले नियम मोडून सुद्धा ते करतात. त्यानंतर सांगण्यात आलेल्या गुरुवचनांचे अभिप्रेत गुरुवचनांना म्हणजे काय गुरुवचनात अभिप्रेत असलेलं सोडून मनाला आवडेल असं सोयीस्कर वर्तन करतात. सगळे बरेचसे लोक असंच करतात. त्यांना सोयीचं जे असेल ते करतात. गुरूंच्याकडे सुद्धा एक 2-3 प्रकार आहेत. एक गुरूंना आज्ञा विचारायची त्याप्रमाणे करायचं. दुसरं गुरूंच्या कानावर घालायचं आणि आपल्याला करायचं ते करायचं. आणि तिसरं आपण कानावर घातल्यावर एखाद्या वेळा त्याने अडवण्याची शक्यता वाटली तर आपल्याला काय करायचं ते करून मोकळं व्हायचं. असे 3 प्रकार आहेत. म्हणजे मग गुरु आपल्या जागी राहतात. म्हणजे ते खुशालच असतात. त्यांना काय फरक पडत नाही. सांगितलं कानावर घातलं काय न सांगता केलं काय त्यांच्या दृष्टीने काय फरक पडणार नाही. त्यामुळे त्यांना काय फरक पडत नाही आणि आपल्याला पाहिजे ते करता येतं. त्यामुळं आपण आपल्या जागी सुखी ते त्यांच्या जागी सुखी. आता ह्याच्यात आपण आपल्या जागी सुखी असं जरी वाटत असलं तरी गुरूंना तुमचं नुकसान माहिती असतं काय ते. म्हणून पाळण्याची आणि करण्याची पद्धत आहे ती एवढ्यासाठीच आहे. कारण ज्याला भूत भविष्य वर्तमान याची ओलांडून जो जातो, ज्याला पुढचं दिसतं आहे काय होते ते, तर तो ते सांगत असतो. त्यामुळं आता आपल्याला आजचं बरोबर वाटतं, उद्याची खात्री वाटत नाही. एरवी सगळ्यात आपल्याला उद्याची खात्री वाटते. महिन्याचं धान्य भरतो की नाही, उद्या असलो तर उद्या आणू असं नाही म्हणून. म्हणजे तशी आपल्याला सगळ्या बाबतीत उद्याची खात्री वाटते. स्थावराची वाटते, सगळी वाटते, पैशाची वाटते, संचयाची वाटते, सगळे माणसांची वाटते, सगळ्याची खात्री वाटते. फक्त गुरुजी उद्याचं काय तुमचं कल्याण आहे ते आज सांगतायत ते खरं वाटत नाही. तिथं जाऊन डोकं आपटलं की नाही की म्हणतात हो तेव्हा हे म्हणत होते, आता ते तेव्हा जर म्हणत होते तर तेव्हा का नाही ऐकलं मला सांग. म्हणजे म्हणून सांगितलं ना ती थोडीशी वरची गोष्ट आहे. तर कित्येक गुरुचरित्र वाचले असून प्रत्यक्ष आचरणाच्या वेळी त्यांना सुबुद्धी होत नाही. म्हणजे कादंबरीच वाचली त्यांनी, गुरुचरित्र नाही वाचलं असं समजा संसरळ सावली. प्रत्येक निर्णय घेताना त्यामुळे वाद आणि मतभेद होतात आणि याची झळ सर्व कुटुंबाला बसली आहे. तरीसुद्धा आता ही झळ बसू नये असं माझी इच्छा आहे. सर्वांना या कोण जे असतील त्यांना सद्बुद्धी व्हावी. तरीसुद्धा त्यात सुधारणा होईल असं चित्र दिसत नाही आणि अशा व्यक्तींची मानसिक तयारीही तशी नाही. तर घरातल्या अशा व्यक्तींसाठी आदर प्रेम कमी बरोबर. ते जर त्यांच्या गुरूंनी सांगितलेलं ऐकत नसतील आणि आपल्याला म्हणजे त्यांना गुरूंनी काय सांगितले माहीत असेल, ते पण माहीत पाहिजे ना आपल्याला नक्की. तर ते जर माहीत असेल तर त्यांच्याबद्दल आदर प्रेम कमी होतं. असं होणं स्वाभाविक किंवा योग्य आहे का? हे मात्र मला काही स्वाभाविक किंवा योग्य वाटत नाही. कारण हा त्यांच्या वर्तनाचा प्रश्न आहे. मला माझ्या गुरूंनी काही सांगितलं असेल तर मी ऐकावं, त्यात माझा संबंध आहे. त्यांच्या गुरूंनी त्यांना काय सांगितलं ते ऐकत नाही आहेत तर ते त्यांचे गुरु आणि ह्यांच्या कर्माचे परिणाम असं ते सगळे भोगणार आहेत. आता तुम्ही म्हणाल मग आम्हाला त्रास होतो त्याचं काय? आहे योग्य असेल तर यापुढे अशा व्यक्तींबरोबर कसं राहावं ज्यामुळे घरात शांतता आणि समाधान राहील आणि वेगळं राहणं हा पर्याय उचित आहे का? हा पर्याय तर गुरु वगैरे ह्या संदर्भ काही नसताना सुद्धा वेगळं राहणं हा पर्याय असतोच. म्हणजे याच्यावर कशाला बोलू, आपल्याला इतक्या जगाचा अनुभव आहे. तर त्यामुळं ते काय होतं वेगळं राहण्याने पुन्हा आपण एकटे तर राहत नाही, पुन्हा आपण 2 किंवा 3 काय असतील ते वेगळे राहणार. म्हणजे पुन्हा परत हा प्रश्न पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहेच. त्यामुळे त्यानं काही फार मोठं हे होणार नाही. तात्पुरते मलमपट्टी आहे. म्हणजे डोळ्याआड मसन पडतं तसं म्हणतात तसं आपलं डोळ्याआड काय करायचं ते करू देत, आज्ञापालन करू देत न करू देत, त्यांचं ते बघतील काय करायचं ते, एवढी एक तात्पुरतं समाधान आपल्याला होईल. पण ॲलोपॅथिक औषध आहे, मुळापासून बरं होत नाही. त्यामुळं तात्पुरतं होतं, जरा बरं वाटतं. पेनकिलर घेतल्यावर जसं तर काही आपल्याला आता काही होत नाही आहे, दुःख होत नाही, काही त्रास नाही, वेदना नाही असं वाटतं. तसं तेवढाच याचा उपयोग होईल. याच्यापेक्षा फार काही पर्याय होणार नाही. कारण का माहिती आहे का, तुम्ही जाल पण प्रारब्ध ठेवून जाणार का हे जे तात्याने विचारलं ते त्यातलं खरं उत्तर आहे. तुमचं ते प्रारब्ध आहे तर ते सोडून आपण जाणार का? तर ते तिथे ठेवून जाता येत नाही, ते तुमच्याबरोबर येणार आहे. आता समजा हे आपण कल्पना करू की हे जे व्यक्ती आहेत तर त्यामुळे त्यांनी ठरवलं की ही न ऐकणारी माणसं अशी
आणि त्यामुळे आपल्याला त्रास होतो म्हणून आपण वेगळे राहिलो आता. पण ती माणसं तुमचीच, म्हणजे प्रारब्धाचा जमे मेळा एकत्यातील आपण. त्यामुळे आपलाही काही प्रारब्धात काहीतरी आहे की त्याच्यामुळे ही माणसं आपल्या वाट्याला आली, हो की नाही. मग ती कशी सोडता येणार? म्हणजे हा प्रश्न या मार्गाने काही सुटण्यासारखा नाही आहे. तिथं राहून कदाचित भोगून सुटेल. कर्माचा, केलेल्या कर्माचा बेटे भोग ते जे आहे ना, ते 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 होऊ शकतात. विश्वनाथ महाराज म्हणाले, हे सगळे सत्पुरुष सांगतात ते तेच आहे की कदाचित ते त्यामुळे होईल. आता ठीक आहे, बाजूला राहून उपयोग होईल, पण तात्पुरता उपयोग झाल्यासारखा वाटेल. पुन्हा समजा तुम्ही तिकडे गेलात आणि ते तुमच्याकडे आले, तर काय करणार? ते म्हणजे आम्हाला काही करमत नाही, आम्हाला काही जबाबदाऱ्या सांभाळता येते, त्यापेक्षा आम्ही आपलं तुमच्याकडे राहणार. आता राहिलेल्या माणसाला काय हाताला धरून नाही जमणार. त्यामुळे काय विचार करायचं कारण नाही. तर आता हे सगळं चांगलं व्हावं एवढं मी म्हणेन, फक्त त्यापेक्षा काही नाही. त्यांना सद्बुद्धीच होत नाही, ती व्हावी आणि त्यात त्यांचं कल्याण आहे. फक्त आता ते त्यांना कळलं पाहिजे एवढं खरं. आम्ही इथं संतनगरीत आल्यापासून इथे सांगितल्यानुसार सकाळच्या 9च्या उपासनेत अनेक संत चरित्र वाचले. त्या संतनगरीत येण्याचे काही संबंध नाही आहे माझ्या दृष्टीनं. कुठेही असले तरी ही माणसं वाचतातच आहेत जी आपापल्या ठिकाणी उपासना करतात ते. तर ते उपासनेत संत चरित्र वाचले. त्यात अनेक प्रकारचे चमत्कार आणि त्यांचं वर्णन केलेलं आहे. परंतु आजच्या काळात जे संत सत्पुरुष आहेत त्यांचे चमत्कार मात्र पाहायला किंवा ऐकायला मिळत नाही. याचं कारण काय असावं? एकतर तशा पद्धतीचे चमत्कार करण्याची काही गरज राहिलेली नसावी, म्हणजे संत गरज नसलेल्या गोष्टी करत नाही. एक वाचूच आहे पुढे की काळाचा काही परिणाम आहे म्हणून चमत्कार करत नाहीत. काळाशी संतांचा काही संबंध नाही, संत काळाच्या पलीकडे आहेत. त्यामुळे काळाची गरज असं नाही आहे. त्याचं काही थोडं रहस्य आहे की ते केले तरी ते आम्हाला कळत नाहीत, लक्षात येत नाहीत. असं काही होत असावं का? हे बरोबर, हे मुद्दावर, हां बरोबर. ते चमत्कार करतच असतात. मला सांगा की मनुष्य जो नाम घेणार नाही म्हणतो, त्याला तू काय घेणार नाहीस म्हणून महाराजांनी विचारलं. मी रामनाम घेणार नाही म्हणजे नाही. नक्की काय घेणार नाही? रामनाम घेणार नाही. ठीक, झालं माझं काम, जातो. आता ह्याच्यापेक्षा आणखीन काय चमत्कार असं बोलता बोलता चमत्कार करणारे लोक आहेत, ते आजही आहेत. त्यामुळं तसं काही नाही. आता चमत्कारांचं जे वर्णन असतं त्यामध्ये त्याचे संबंध वगैरे ते उतरवतात वगैरे ते आता मला सांगा, आजच्या काळात आपल्या हातात एक संबंध आहे, तो डोक्यात बसलेला असतो. अनेक सत्पुरुषांच्याकडे गेलेले आणि वर्षानुवर्ष ते ऐकून ऐकून पटलेले लोक ते सोडून देतात. कोणी ग्रुप सोडतो, कोणी काय. ऑर्कुटपासूनच आहे, तर तेव्हापासूनची सगळी मंडळी एकेकाने सोडला. आपण यादीसह लावली होती. आता मला सांगा, ह्याच्यापेक्षा संबंध उतरवणं म्हणजे आजच्या काळात काय? अहो ते फार बरे. ते भूत पाळ्या पडायचं आणि निघून जायचं, मुक्ती मिळाली म्हणायचं. इथं मुक्तीची सुद्धा शक्यता नाही. हा तुमच्यासमोर टाकला मोबाईल आणि जाऊन दुसरा घेऊन येईल, म्हणजे काय सांगणार आपण? मजा आहे सगळे. एवढंच आजचं होतं, तेवढं आता संपवलं. हे जे ज्ञानदृष्टी उघडारे त्याचा हा एक प्रकार आहे. प्रश्नांची उत्तरं किंवा क्लॅरिटी येणं हा ज्ञानदृष्टी उघडण्याचा प्रकार आहे. नाहीतर जे चाललं आहे तर तसं विश्व जग हे कधीच खरं नाही आहे. त्या अर्थाने जे चाललेलं असतं ते तसं चाललेलं नसतं. करता वेगळा, आपल्याला एक वेगळा वाटतो, त्याचा करता वेगळा असतो. कार्यकारण भाव कळत नाही. किती गोष्टी जगामध्ये अशा आहेत. त्यासाठी ज्ञानदृष्टी उघडावी हे जे म्हणतात ते सारखं की ज्ञानदृष्टी उघडावे, हे अशा मार्गात. तात्यासाहेबांचं मगाशी जे सांगितलं ना, ते तात्यासाहेबांच्या जीवनात घडलेलं नाही का? त्या ज्या विमला त्यांच्याकडे गेली ना, त्यांची म्हणजे गाठ पडलेली आहे. त्यांच्याशी ह्या गप्पा झाले, खरं का? तर म्हणजे हो, मीच घेऊन गेले होते म्हटल्या. म्हणजे तात्यासाहेबांच्या मंडळीनं त्यांना तो दम्याचा हे होतं, आजार होता, त्यांना ते घेऊन जायच्या होत्या त्याच्या विमला ते. तर त्यांना त्या घेऊन जाणार जळगावला. तिकडे भाग कोरडा आहे. त्यांचे मिस्टर होते, ते डॉक्टर होते. त्यामुळं त्यांनी तात्यासाहेबांनाही परवानगी विचारली की मी त्यांना तिकडे घेऊन जाऊ का वगैरे. तर मग ह्यांनी त्यांच्या कानावर घातलं की बाबा असं असं ती म्हणते आहे आणि तेही म्हणतायत तो तिथे मी काय औषध योजना करेन, त्यानं तुमचं हे कमी होईल वगैरे. असं तात्यासाहेबांनी पहिल्यांदा काही ह्याला काही उत्तर दिलं नव्हतं. पण शेवटी आपल्याकडे पद्धत आहेच तशी की एकदा उत्तर दिलं नाही तर तेवढ्यावर कोणी थांबत नाही घरातलं. तो उद्या सकाळी, संध्याकाळी, परवा असा पाठपुरावा करतोच की. म्हणजे
शासकीय पाठपुरावा असतो तसं घरातला अशासकीय पाठपुरावा असतो. तर तसं ते त्यांनी परत त्यांना विचारलं. चांगल्या भावनेने, सगळीच चांगली माणसं आहेत, पण तरी स्वतः त्याचं विचार ती म्हणते एवढं तर एकदा जाऊन यावं का, कारण असा फरक वाटायला म्हणजे 4 महिने जायला पाहिजे. ते म्हणाले जावा, काय हरकत नाही. कारण सत्पुरुषांच्या शेवटी एकदा नाही म्हणतात, न गेलं तर चालेल का असं म्हणतात, आणि म्हणतात नाही तुम्ही गेलात तरी चालेल, याच्यावर न ओळखायचं असतं ते. तर तसं त्यांनी सांगितलं हे की काय हरकत नाही, जाऊन यावं. मग म्हणले फक्त एवढंच की प्रारब्ध इथं ठेवून जाणार आहात की बरोबर घेऊन जाणार आहात, असं आहे ना. तर ते तुमच्या आजाराचं प्रारब्ध आहे ते. आणि 4 महिन्यांनी परत आल्या. मग आल्यानंतर म्हणले कितपत काय का, नाही म्हणलं तसंच आहे. ठीक आहे असू दे म्हणले, रामाची इच्छा आहे समजा, आणि भाऊ काय भोगला पाहिजे. तर अशा तऱ्हेचं हे गणित आहे. म्हणून ही ज्ञानदृष्टी आहे. त्यांना ज्ञानदृष्टी आहे की यांचं हे प्रारब्ध आहे, यांना भोगावं लागणार आहे. पण त्यांना असं वाटतं, कुणालाही असं वाटतं, कुणाला आजार राहावं असं वाटेल मला सांगा. आता हे दुसऱ्या बाजूने एकदा सुरुवात केली आर्ग्युमेंटला की तुमच्या लक्षात येईल कसं गेलं. असं काय आजारी ठेवतात का माणसाला, एवढे सत्पुरुष घरात आहेत, मग त्यांनी एका याने बरं करून टाकावं, मग त्यांना काय सामर्थ्य नाही आहे का, मग दुसरीकडे जावं का, पॉवरफुल गुरु कोण असेल दुसरीकडे जातात तिथे. आम्ही माणसं, आमची ज्ञानदृष्टी कधी उघडायची कोणाला काय. ज्यांना आयुष्यात महाराजांशिवाय काही नाही, ज्यांनी वयाच्या 34व्या वर्षी सांगून देह ठेवला, अशा आनंदसागरांसारख्या सत्पुरुषांना सुद्धा हा प्रश्न आहे. पायाची आवडी रात्रंदिन, पायाची आवडी रात्रंदिन, कैसी लागे मदया नामाची गोडी, कैसी लागे मदया नामाची गोडी. पायाची आवडी रात्रंदिन, पायाची आवडी रात्रंदिन, कैसी लागे मदया नामाची गोडी, कैसी लागे मदया नामाची गोडी. रात्रंदिन माझे चित्ती वसे राम, रात्रंदिन माझे चित्ती वसे राम, ऐसे कोणी काम पुरवावे, ऐसे कोणी काम पुरवावे. हो कैसे लागे मदया नामाची गोडी, कैसे लागे मदया नामाची गोडी. पुरवेल काम तो माझे जीवन, पुरवेल काम तो माझे जीवन. दयासी नमन अष्टभावे, दयासी नमन अष्टभावे. कैसी लागे मदया नामाची गोडी, कैसी लागे मदया नामाची गोडी. अष्टभावे तया नमन सर्व काळ, अष्टभावे तया नमन सर्व काळ. जेणे घन नीळ मेटवी
जगाचा जिव्हाळा भेटविला सर्व, जगाचा जिव्हाळा तोही माझा झाला माय बाप, तोही माझा झाला माय बाप. हो कैसी लागे माया नामाची गोडी, कैसी लागे माया नामाची गोडी. माझे माय बापा सद्गुरु समर्था, माझे माय बापा सद्गुरु समर्था. तुझे चरणी माथा ठेवी हरी, तुझे चरणी माथा ठेवी हरी. हो कैसी लागे मला नामाची गोडी, कैसी लागे मला नामाची गोडी. पायाची आवडी रात्रंग